रंग हा प्रत्येक गाण्यावर आपापल्या पद्धतीने चढलेला असतो. तशीच एक वेगळ्या रंगाची वेगळ्या ढंगाची लावणी आपल्या समोर सादर करण्यासाठी येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अमृता सुभाष. सख्याची आली स्वारी उडविली ती पिचकारी हातला घेरा त्यानं टोळीचा हाटला गो कोणा माझ्या चोळीचा हाटला गो कोणा माझ्या चोळीचा. मला काही उमजना त्याला कोणी सांगना कुणाला तो ऐकना गाव साधला ऐन वेळीचा हाटला ग कोणा माझ्या चोळीचा हाटला ग कोणा माझ्या चोळीचा हाटला ग कोणा माझ्या चोळीचा. Once more. जनी पाऊल घडलं आणि काळीज धडधडलं काय सांगू मी पुढलं क्षणातच सार घडलं जीव झाला घाबरा भोळीचा हाटला ग कोणा माझ्या चोळीचा हाटला ग कोणा माझ्या चोळीचा हाटला ग कोणा माझ्या चोळीचा हाटला ग कोणा माझ्या चोळीचा. फाड दिया बाई. पार भिजून टाकलं तो तुम्ही रंगांमध्ये. आवडलं ना? अहो लई आवडलं. हा मग ठीक आहे. आपलं नेहमीच असंच बोलणं होतंय का? हा नाही म्हणजे लावणी असली की असंच बोलायला लागतंय ना. लावणी असली की असंच बोलतोय. मिशा कशाला पिळायला लागले तुम्ही? आता आहे म्हणून पिळतोय. हा मग ठीक आहे. हा मग ठीक आहे. ते बघ तिकडे ते वाट बघतायत. कोण? ते हो आपले परीक्षक. हा त्यांना विचारायचं. हा म्हणजे चला अवधूतजी. काही नाही, ओके, डन, फॅन्टॅस्टिक, सॉलिड, चाबूक, धमाल आणली, मजा आली. थँक्यू व्हेरी मच. खूप मजा आणलीस तू अमृता. मला फक्त एकच वाटलं की ह्या गाण्यातले शब्द ऐकले तर ते जरा भान ठेव नाचताना किंवा होळी खेळताना काय केलंस तू हे असं ते आहे गाणं. तर मला असं वाटतं की ते जास्तच बेभान होऊन तू गायलीस. मुळात लावणीमध्ये अनेक भाव असतात दडलेले, स्त्री सुलभ त्यातले जे भाव आहेत ना त्या स्वरांमध्ये दडलेले ते तू नाही दिलेस असं मला वाटलं. पण तू गायलीस उत्तम. ओके थँक्यू. वंदनाताईंनी प अवधूतने नी दिलाय. अमृता आज जसं मी सगळ्यांनाच विचारतो मला तुला तुझा एक दुर्गुण विचारायचा आहे जो आज होळीच्या दिवशी तुला नष्ट करावा असं वाटेल किंवा भस्मसात करावा. मला असं वाटतं की
दुसऱ्याला माफ करणं हे तर असतंच, पण कधी कधी ना आपण स्वतःलाही माफ करायचं असतं. म्हणजे कधी कधी मी स्वतःला खूप धारेवर धरते की हे असं म्हणजे असंच व्हायला हवं होतं किंवा तसंच व्हायला हवं होतं. तर हे फार परफेक्शन सुद्धा मग कुठेतरी कधीतरी जगण्यातली मजा कमी करू शकतं असं मला वाटतं. सो हे जे ओव्हर परफेक्शन आहे ते आज त्याची मी आहुती देऊ इच्छिते. आज झी मराठीच्या परिवारातले अनेक सदस्य इथे उपस्थित आहेत. त्यापैकी आपल्या लाडक्या मालिका अरुंधती मधल्या अश्विनी एकबोटे इथे आहेत. अश्विनीताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या आठवणीतली एखादी धुळवड. खरं तर कॉलेज नंतर धुळवड खेळायचीच विसरून गेले होते. पण जेव्हा मुलगा झाला आणि त्याला रंगांची भीती वाटत होती, पण त्याची जेव्हा भीती गेली आणि तो खऱ्या अर्थानं रंग खेळायला लागला मित्रांबरोबर, तेव्हाची रंगपंचमी आयुष्यात विसरू शकत नाही. कारण तो रंग खेळून घरभर हिंडत होता, भिंतींवर रंग उडाले होते आणि माझा चेहऱ्यावरचा पूर्ण रंग उडाला होता की हे सगळं सावरायचं कसं. ती रंगपंचमी मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. आभास हा या लाडक्या मालिकेतली अपूर्वा सुद्धा इथे आहे. अपूर्वा, तू शिवाजी पार्कातली, दादरची, तिथली एखादी लक्षात राहिलेली धुळवड? प्रत्येकच रंगपंचमी आम्ही मजेत करतो शिवाजी पार्कला खेळून. प्रत्येक वेळेला आम्ही हे असं माती गोळा करायची, अंडी, घाणेरडी अंडी जी असतात ती घ्यायची, ती फोडायची आणि ज्याच्यावर राग आहे ना त्याला घेऊन यायचं आणि रंगवायचं. तुझं वोटिंग अपील होऊन जाऊ दे प्रेक्षकांसाठी. तुम्हाला जर माझा आवाज, माझं गाणं आवडलं असेल तर मला भरभरून SMS करा. माझा कोड नंबर आहे 6. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. अमृता, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.